नमस्कार प्रेक्षक हो. कधी कधी आयुष्य इतकं काळोखाने भरलेलं असतं की वाटतं प्रकाश कधीच दिसणार नाही. श्रावणदास सयाम यांचे जीवन एकेकाळी व्यसनांनी आणि राक्षसी सवयींनी व्यापलेलं होतं. दारू, सट्टा, मांसाहार, तंबाखू आणि गुटख्याचं व्यसन इतकं वाढलं होतं की ते त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला होता. महाराष्ट्रातील नागपूरमध्ये शिपाई म्हणून काम करणारे श्रावणदासजी सयाम अनेक भक्ती मार्गांमध्ये जोडले होते. राधास्वामी पंथ, निर्मला देवीची भक्ती, शिवजीची उपासना, पण कोणत्याच भक्तीने त्यांना व्यसनांपासून मुक्ती दिली नाही. मात्र 6 जून 2014 रोजी संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर एका दिवसात सर्व काही बदललं. ज्या व्यसनांनी त्यांचं जीवन वेढून ठेवलं होतं ती व्यसने चमत्कारिकरित्या नाहीशी झाली. दारू, मांस, तंबाखू, खर्रा ज्या गोष्टींनी त्यांना वर्षानुवर्ष जखडून ठेवलं होतं त्या संत रामपालजी महाराज यांच्या कृपेने एका झटक्यात दूर झाल्या. आज श्रावणदास सयाम यांचं जीवन संत रामपालजी महाराज यांच्या कृपेने 4 व्हीलर मध्ये बदलले आहे. त्यांचे पूर्वीचे सर्व दुर्गुण मागे पडले आहेत. हा एक साक्षात चमत्कार आहे ज्याचा अनुभव त्यांनी स्वतः घेतला आहे. दारू, सट्टा आणि तंबाखूचं व्यसन सोडणारा दिवस संत रामपालजी महाराज यांच्या कृपेने श्रावणदास सयाम यांचा बदललेला जीवन प्रवास ऐकूया त्यांच्याच शब्दातून. नमस्कार साहेब. आपलं नाव? माझे नाव श्रावणदास सयाम. आपण कुठून आलात? मी बीडपेठ नागपूरवरून आलेलो आहे. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय नोकरी आहे. नागपूर नागरिक सहकारी बँकेत शिपाई या पदावर आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 6/6/1914 मध्ये घेतलेली आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? मी आणि माझा परिवार जसे शिवजीची भक्ती, गिरडवाले बाबाची भक्ती आणि गणपतीची भक्ती, त्या उलट राधास्वामीमध्ये पण जुडलेलो होतो. निर्मला देवी यांची पण भक्ती घेतलेली आहे. राधास्वामीची भक्ती मी कमीत कमी 8 महिने केलेली आहे. निर्मला देवीची भक्ती पण ती 8 महिने केलेली आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित देवसाधना, भक्ती साधना होते, जसं की देवी देवतांना पूजणं, तर ही साधना तुम्ही करत होतात. त्या व्यतिरिक्त तुम्ही राधास्वामी पंथाशी सुद्धा जोडलेले होतात. असं असताना तुम्ही संत रामपालजी महाराजांच्या मार्गात कसे आलात? संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमध्ये जी ज्ञानगंगा पुस्तकं आहे ती वाचल्याच्या नंतर आणि टी व्हीवर साधना चॅनलमध्ये जे सत्संग बघितल्यानंतर माझी अशी प्रेरणा झाली की हे जे ज्ञान आहे हे ज्ञान अचूक आहे. त्यामुळे मी इथे धाव घेतली आणि काही प्रश्न केले भगत लोकांना. तर माझे जे प्रश्न होते ते अडचण प्रश्न होते, म्हणजे शास्त्रयुक्त प्रश्न नव्हते. तर मला काही भक्तांनी सांगितलं की तुम्ही टी व्हीवरती सत्संग बघा संत रामपालजी महाराजांचे. तर मी 1 महिना सत्संग बघितले तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे आणि अशी प्रेरणा झाली का मी नामदीक्षा घेतली संत रामपालजी महाराजांच्यापासून. सर, संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? माझ्या परिवारामध्ये तर मी पहिल्यांदा घेतलेली भक्ती आहे संत रामपालजी महाराजांची आणि माझा जो परिवार आहे 1 वर्षाच्या नंतर जुळलेला आहे आणि मला तसे तर फायदे खूप झाले आहे, खूप लाभ झालेला आहे. मी आयुष्यामध्ये असं सोचलं नव्हतं की 4 व्हीलरनी मी जाईल व किंवा 4 व्हीलर माझ्याकडे येईल. तर संत रामपालजी महाराजांच्या कृपेने माझ्याकडे 1 नाही 2 4 व्हीलर झाल्या आणि त्या 4 व्हीलर संत रामपालजी महाराजांच्या सेवेमध्ये चालतात. हा एक फायदा झाला. त्याच्यानंतर फायदे तर भरपूर आहे. जे सोचलेलं कार्य आहे ते आजपर्यंत कोणत्या देवी देवतांनी नाही केले ते संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे माझे पूर्ण झालेले आहेत. आणि घरच्या मंडळांची बी मंडळी पण जुळलेली आहे, त्यांना पण फायदे झालेले आहे. माझं घर टिनेचे होतं. मी असंच गुरुजींना प्रार्थना केली की मालिक मेरा घर कैसा बनेगा. परमात्म्याने ते माझी हाक ऐकली आणि या लॉकडाऊनमध्ये माझं ते घरही पूर्ण केलेलं आहे त्यांनी. हे त्यांच्या आशीर्वादामुळे
माझं घरसुद्धा झालेलं आहे. सर, याच्या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही लाभ प्राप्त झाला का? त्याच्या व्यतिरिक्त तर लाभ तर भरपूर आहे, आता सांगता सांगता दिवस निघेल. पण हे जे मोठे लाभ झालेले आहे मला, हे तुम्हाला सांगितलं मी. आणि जसं मी जुळलो त्याच्या अगोदर साऱ्या देवताची भक्ती करत होतो. त्यावेळेस दारू पण खूप पित होतो. दारू इतकी प्यायची की 1.5 बंपर झाल्याशिवाय माझ्या कोटा पूर्ण होत नव्हता. पिल्याच्या नंतर मांस, अंडे हे खाणं हे म्हणजे राक्षसी अवतारच होता असं म्हणायला काही हरकत नाही. तर हे माझे शौक सुटले. 17-18 खर्रे खात होतो मी दिवसभरामध्ये. सट्टा लावत होतो, तो बंद झाला. खर्रे बंद झाले, तंबाखू बंद झाला. हे असे फायदे भरपूर सारे माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा घडले. याच्या अगोदर मी राधास्वामी पंथामध्ये असताना याच्या दारू सोडण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्या भक्तीनं माझी दारू सुटली नाही. आणि 8 महिने भक्ती केली, त्याच्यानंतर मी सोडून दिली तिला. तसंच निर्मला देवीची भक्ती घेतल्याच्या नंतर हे दारू सुटली पाहिजे बुवा, पण त्या भक्तीने सुद्धा माझी दारू नाही सुटली. त्याच्यानंतर मी अमरनाथला गेलो. अमरनाथला गेल्याच्या नंतर असं वाटत होतं की इथं तरी दारू सुटेल, पण तिथं गेल्याच्या नंतर आणखी जास्त वाढले, कमी झालेले नाही. परंतु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्या सहयोगात मी आल्याच्या नंतर माझे एका झटक्यामध्ये पूर्ण हे जे दारू, मांस, मटण, सट्टा, जुवा, खर्रे, गुटखा आणि तंबाखू हे सारे शौक एका दिवसामध्ये पूर्ण नाहीसे झाले. आता तर मला असं वाटतं की मी ते खात होतो, पित होतो की नाही हे तर मलाही नाही आठवत. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला जे व्यसन जडलेले होते, जे आपल्यामध्ये कुविकार होते, ते पूर्णपणे दूर झालेत. तर जे विकार आपल्यामधून जे नाहीसे झालेत, ते विकार संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे झाले. तर ह्या अनुषंगाने आपण जे आपल्यासारखे जे पीडित लोक आज व्यसनाधीन झालेले आहेत किंवा ज्यांच्यामध्ये जे विकार आहेत, गुटखा खाण्याचे, मांस खाण्याचे, अशा व्यक्तींना आपण काय संदेश द्याल? अशा व्यक्तींना मी संदेश तर देऊ शकत नाही. एक प्रार्थना करतो की संत रामपालजी महाराज हे तत्वदर्शी संत आहेत आणि त्यांच्या भक्तीमध्ये इतका पॉवर आहे की या धर्तीवरती जेवढेही देवी देवता आहे त्यांच्यामध्ये नाही. त्याकरिता मी सर्वांना हीच एक आग्रहाची विनंती करतो की या भक्तीमध्ये या आणि आपले कल्याण करा. हे जे शौक आहे, जसे सट्टा, दारू, मांस, तंबाखू, गुटखे, हे सारे ह्या भक्तीमुळेच नाहीसे होतात. जसे माझे झाले आहे तर आपलेही सुद्धा होतील अशी हे गॅरंटी 100% आहे. सर, जर कोण्या साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र घ्यावायचा असेल तर तो साधक गुरुमंत्र कसा घेऊ शकेल? टी व्हीवरती तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे सत्संग येतात आणि त्या सत्संगमध्ये त्या खाली पट्टी येते, त्याच्यामध्ये मोबाईल नंबर दिलेले असतात आणि हे नामदान केंद्र प्रत्येक तहसीलमध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये उघडलेले आहे. तर तिथून त्या पट्टीवरून जे मोबाईल नंबर आपण घ्याल तिथून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या नामदान केंद्र मिळेल आणि विनामूल्य एकही पैसा न लागणारं ते संत रामपालजी महाराजांची जे नामदीक्षा आहे ते तुम्ही आरामात घेऊ शकता. धन्यवाद जी. सत्साई. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या
पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.